आपल्या राजाचा अपमान होतो ना, तो व्यवस्थित बोला. प्रत्येकाला सैम सुटतो. व्यवस्थित बोलायचं. नाही ते सांगतोय व्यवस्थित बोलायचं. हा आणखीन काय बोलास तुला? अरे बाबा व्यवस्थित बोल. शिवाय मला पण देता येतात त्याच्यापेक्षा जरा वाचा. ते जरा वाचायचे का नाही कष्ट घ्या. स्वतःला आमदार म्हणत आहे ना. अरे बाबा व्यवस्थित बोल. मी अजून पण तुला सांगतोय व्यवस्थित भाषेमध्ये. महाराजाला बदनाम करून टाकलं साल्या आराम करावं. तुमच्यासारख्या लोकांमुळे मग त्याने हे असं सगळं आहे. जरा वाचायची जरा कष्ट घ्या. अरे वाचताना नाव टाकण्यासाठी पहिले माझा राजा टाकला. दिल्यामुळे काय माणूस बरोबर होत नाही. जरा वाचायची जरा कष्ट घ्या. हो तू नको शिकू आम्हाला वाचना काय. साला पुऱ्या शिवाजी महाराज समाजामध्ये इतिहास बदलून करून टाकला तुम्ही आराम करावं. तेच जरा असं वाच जरा. जरा वाच जरा. कुठं रिपोर्ट आहे दे. कुठं पब्लिश कर. ते बघूया आपण कुठं पब्लिश करायचं वगैरे. हा येतो उद्या. तू भेट फक्त तुला कदा चिडून टाकतो पाय जरा. हा या बघूया. जरा वाच. संजय गायकवाड कोणी महाराष्ट्राला आमदार जरा चेक कर तू बी. कोण आहे चेक कर तू. फेसबुक कर, व्हिडिओ कर, युट्यूब कर. पाय समजेल तुला काय आता. डॉन आहे का मोठा? ते तुला समजेल काय आता. बर मग तू आमचा महाराजाचा अपमान कर. तू कोण सांगितलं ना. तू जसा प्रेम करतोस ना तसं आम्ही पण शिवाजी महाराजांना प्रेम करतोय. मग तो एकेरी भाषेत लिहिलं कसं मग? हा मग तो एकेरी उल्लेख नाहीये. त्यासाठी वाचायचे कष्ट घ्या. शिवाजी कोण होता हे उल्लेख एकेरी नाही का? आपण आईला पण नाही आई म्हणतो म्हणजे काय अनादर करायचा नसतो आईचा आपल्याला. अरे छत्रपती शिवाजी महाराज कोण होते असं लिहिणं मग. मग तेच सांगतोय की त्याच्यासाठी वाचल्यानंतर फोन करा की बाबा हा की असं आहे म्हणून. आज काही आक्षेपारी आहे का ते बघा. आम्हाला तो विषय नाहीये. हेडिंग काय तेव्हा? हा मग ते हेडिंग आहे ना ते शीर्षक आहे पुस्तकाचं. तो काय उद्गार. ते शीर्षक आहे पुस्तकाचं उद्गार नाही. तू ठरव काय शीर्षक काय नाही. हा मग तुम्ही ठरवताय का की अनादर केला ते पण म्हणजे तेवढी पण बुद्धी चालत नाही वाटतं. लेखक पानसर आहे तेवढं सुद्धा कळलेलं. तुम्ही कोणती मती मारली होती महाराजांचं नाव एकरी घेताना? आम्हाला शहाणपणा शिकवू राहिला. हा शहाणपणा नाही शिकवत. वाचाय जरा कष्ट घ्या. हा अरे सगळं वाचले मी. शहाणपणा शिकव मला. बरं किती पानाचं पुस्तक आहे? हा किती पानाचं पुस्तक आहे? त्यावाला पुस्तक किती पान? 65 पानाचं पुस्तक आहे त्यावाला. 66 पानाचं 72 पानाचं. बरोबर किती 72 पानाचं पुस्तक. हो एक काहीतरी ते ठरवा आणि वाचा. ते आहे ना तू म्हणला किती पानाचं? 72 पानाचं म्हणलं तुला मी. मग तेच 72 पुस्तकाचं हे आहे ना तर 1 तास 1.5 तास लागतात. ते वाचा. मला काही सांगू नको टाइम किती लागतो. हा शिवाजी कोण होता तो कसं काय लिहिलं याच्यावर? मी परत एकदा सांगतोय ते मी लेखक नाही या पुस्तकाचा. आणि दलाल आहे का तू? दलाल आहे का पुस्तक वाढणार? असाल दलाल. अरे बाबा हे संस्कार दिलेत का तुला? काय बोलतोय ते सांगतोय. व्यवस्थित जरा बोलायचे जरा शिका. मी येऊन भेटणार तुला गावात भेटणार. नगर झोपडपट्टीत राहतोय मी. मला तुमच्यापेक्षा खूप जास्त शिवाय देतात पण मी देणार नाही. खूप तू जीप कापून टाकेन मी. बरं बघूया की. या उद्या जीप कापायला. येतोच मी. थांब जरा तू. या उद्या या. उद्या काय किती हे आहेत का नाही. बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू मलाही खावीशी वाटतेय.
पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.